Hi, warm welcome to our first lecture. Myself Akshay Zavre, as your second year JNM coordinator. Here I am dealing with the child health nursing. So today we are starting with our first unit, that is the unit first introduction. It is having the 6 hours, and we are going to deal in one lecture all the things in one time. So it is the introduction part. आपल्याला 5 आवर्ससाठी ही युनिट आहे आणि आपण हे सगळं जे युनिट आहे हे सगळं लाईव्ह मोडमधून आपण तुमच्यासमोर घेत आहोत. तर फर्स्ट थिंग याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर मॉडर्न कन्सेप्ट ऑफ चाइल्ड हेल्थ आहे, ट्रेंड्स इन चाइल्ड हेल्थ केअर नर्सिंग आहेत, देन emerging challenges in nursing, procedures related to pediatric nursing, then concept of preventive pediatrics and vital statistics related to pediatrics. तर ह्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या याच्यामध्ये मॉडर्न कन्सेप्ट ऑफ चाइल्ड हेल्थ आणि ट्रेंड्स इन चाइल्ड हेल्थ नर्सिंग हे जे दोन ज्या गोष्टी आहेत त्या आपण आधी बघणार आहोत. तर मॉडर्न कन्सेप्ट ऑफ चाइल्ड हेल्थ त्याच्या नावामध्येच आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपला एक म्हणजे डायरेक्टली फेस टू फेस लेक्चर झालेलं नाही आहे, तरी मग व्हॉट इज द चाइल्ड हेल्थ नर्सिंग. तर चाइल्ड हेल्थ नर्सिंग म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या नावातच आहेत चाइल्ड हेल्थ नर्सिंग. लहान मुलांची जी आपण परिचर्या किंवा जी आपण शुश्रूषा करतो, आपण जी काय असेल जी कोणती केअर करतो आपण, ती सगळी चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये करतो आपण. पिडियाट्रिक्स नर्सिंग, पिडियाट्रिक्स नर्सिंग, पिडियाट्रिक्समध्ये पण हा ग्रीक वर्ड आहे. पिडिया म्हणजे चिल्ड्रन्स, ट्रिक्स त्याच्या पुढे आहे की लहान मुलांचं जे शास्त्र अभ्यास करते त्याला आपण पिडियाट्रिक्स म्हणतो, पिडियाट्रिक्स नर्सिंग. तर या 5 गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बघायच्या आहेत. आता मॉडर्न कन्सेप्ट ऑफ चाइल्ड हेल्थ हा पहिला जो कन्सेप्ट आहे, मॉडर्न कन्सेप्ट ऑफ चाइल्ड हेल्थ म्हणजे जी जुना जो एरा होता किंवा द पास्ट जो इतिहास होता त्या काळामध्ये कशी लहान मुलांची केअर केली जायची, तर त्याच्यामध्ये कोणता नवीन चेंज झाला तो आपण बघणार आहे मॉडर्न कन्सेप्ट ऑफ चाइल्ड हेल्थमध्ये. आणि ट्रेंड्स इन चाइल्ड हेल्थ नर्सिंग, ट्रेंड्स इन चाइल्ड हेल्थ नर्सिंग. आता ट्रेंड म्हणजे काय, सेम आहे. आपण जे म्हणतो ना की ट्रेंड, कोणता ट्रेंड चालू आहे, नवीन असे जे ट्रेंड चेंज होत चालतात म्हणजे थोडंसं काहीतरी बदल होत चालतो, नवीन काय आलं आहे, ह्या ज्या गोष्टी असतात ना त्याला आपण म्हणतो ट्रेंड. की सपोज की पहिलं जे होतं की अडल्ट बरोबरच पिडियाट्रिक चाइल्ड जे असतात, म्हणजे सपोज जे चाइल्ड होते त्यांची केअर केली जायची, तर ती आता बंद झाले. आपण आता अडल्टसाठी सेपरेट वार्ड्स ठेवतो आहेत आणि चिल्ड्रनसाठी वेगळे ठेवतो आहेत. OBGचे वार्ड्स वेगळे असतात, बर्नचे वेगळे असतात. म्हणजे आपल्याला पिडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट मिळालं आहे, NICU मिळालं आहे, पिडियाट्रिक वार्ड्स मिळाले, म्हणजे प्रत्येक जी केअर करतो आहे आपण ती वेगवेगळी करतो आहे. हा एक ट्रेंड झाला. म्हणजे नवीन अजून कोणकोणत्या आहेत याच्यामध्ये की ऑन्को पिडियाट्रिक्स आहे आपल्याकडे, म्हणजे ज्या लहान मुलांची प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ते वेगळे झाले. सर्जन जे होते अडल्टचे ते पण आता अडल्टचे वेगळे झाले आणि चिल्ड्रन्सचे वेगळे झालेत. तर असा आपल्याला एक ट्रेंड मिळतो वेगळा. तर ह्या 2 गोष्टी बघणार आहेत आपण. emerging challenges and nursing process related to pediatric nursing, concept of preventive pediatrics and vital statistics related to pediatrics. ह्या ज्या काही गोष्टी आपण हे दुसऱ्या लेक्चरमध्ये बघू. आत्ता फक्त आपण हे 2 गोष्टी क्लिअर करणार आहेत, मॉडर्न कन्सेप्ट काय आहे आणि ट्रेंड्स इन चाइल्ड हेल्थ नर्सिंग काय आहेत. तर ह्या 2 गोष्टी आपण आता पहिल्या लेक्चरमध्ये क्लिअर करून घेऊ. तर याच्या पुढचं जे काय आहे तर तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये डायरेक्टली PPT दिसेल. PPTमधून तुम्हाला मी समजावून सांगेल की मॉडर्न कन्सेप्ट ऑफ चाइल्ड हेल्थ काय आहे किंवा ट्रेंड्स इन पिडियाट्रिक नर्सिंग काय आहेत. तर हे 2 गोष्टी आपण पुढे पॉवर पॉईंटमध्ये बघू. आता आपलं पहिलं जे चॅप्टर आहे त्याच्यामधला आपण पहिला पॉईंट क्लिअर करतो आहे, तो म्हणजे मॉडर्न कन्सेप्ट ऑफ चाइल्ड हेल्थ केअर किंवा कन्सेप्ट इन चाइल्ड हेल्थ केअर. म्हणजे आपण काय म्हणू की पहिली तर हेल्थ म्हणजे काय की आपल्याला ऑलरेडी आपण फर्स्ट इयरमध्ये बघितलं आहे की WHOने सांगितलं आहे आपल्याला किंवा WHOने डिफाईन केलं आहे. WHO says that की a state of a complete physical, mental and social well-being and not merely absence of disease म्हणजे हेल्थ. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की हेल्थ म्हणजे काय की इट इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मेरली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज, इट इज कॉल्ड ॲज द हेल्थ. तर आता मॉडर्न कन्सेप्ट चाइल्ड हेल्थ केअर काय आहे तर याच्यामध्ये आपण बघू की थोडक्यात की आपला गोल काय पिडियाट्रिक नर्सिंगचा. द गोल ऑफ द पिडियाट्रिक नर्सिंग इज टू फॉस्टर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड अँड प्रमोट ऑप्टिमम स्टेट ऑफ हेल्थ फिजिकली, मेंटली, सोशली सो दॅट ही मे बी फंक्शन ॲट द पीक ऑफ हिज कॅपॅसिटी. ओके, जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होईल एखाद्या चाइल्डची त्याच्यासाठी आपल्याला मदत करायची त्याला. तर हा आपला रोल आहे पिडियाट्रिक नर्सिंगचा. तर ॲक्च्युली ज्यावेळेस आपण याचा रोल बघत असतो
किंवा आपण कन्सेप्ट बघतो आहे मॉडर्न कन्सेप्ट चाइल्ड हेल्थ केअर. तर काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहेत तर 3 गोष्टी आहेत: हेल्थ प्रमोशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ इलनेस, हेल्थ मेंटेनन्स अँड. तर या मॉडर्न कन्सेप्ट ऑफ चाइल्ड हेल्थ केअरमध्ये ना आपल्याला मेनली 3 गोष्टी असतील. पहिली जी आहे ती हेल्थ प्रमोशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ इलनेस, दुसरी असेल हेल्थ मेंटेनन्स आणि तिसरी असेल हेल्थ रिस्टोरेशन. तर आपण एक एक समजून घेऊ. म्हणजे हेल्थ प्रमोशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ इलनेस म्हणजे काय, त्याच्या नावातच आहे हेल्थ प्रमोशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ इलनेस. म्हणजे काय की जी हेल्थ आहे त्यांचं आरोग्य आहे त्याचं प्रमोशन म्हणजे काय म्हणतो आपण, ते व्यवस्थित ठेवायचं, ते चांगल्यात चांगलं करायचं आणि जे कोणते आजार येणार आहेत त्याला त्याच्यापासून ह्या बाळाचा किंवा त्या लहान मुलांचा बचाव करायचा. हे पहिलं आपलं मॉडर्न कन्सेप्ट आहे. 3च कन्सेप्ट आहे लक्षात घ्या. पहिला आहे हेल्थ प्रमोशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ इलनेस, दुसरा आहे हेल्थ मेंटेनन्स आणि तिसरा आहे हेल्थ रिस्टोरेशन. त्यांच्या नावाचाच अर्थ दिला आहे त्यांचा. आता हेल्थ प्रमोशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ इलनेसमध्ये काय येईल तर गोल ऑफ द नर्स इन दिस हेल्थ प्रमोशन आर टू हेल्प फॅमिलीज अँड देअर चिल्ड्रन्स फॉर हायर लेवल ऑफ वेलनेस अँड प्रिव्हेंट द इलनेस व्हेरेवर पॉसिबल. ओके, म्हणजे हा जो हेल्थ प्रमोशनचा हा जो पॉईंट आहे इथं, तर हा त्या फॅमिलीला मदत करणार आहे की ते एकदा हायेस्ट लेवलला घेऊन ठेवायचं त्यांच्या आरोग्याला, एक त्यांच्या बाळाच्या. आणि द नर्स कॅन फुलफिल दिस गोल्स थ्रू द इंडिव्हिज्युअल ग्रुप एज्युकेशन ऑफ पॅरेंट्स, चिल्ड्रन, स्कूल टीचर्स अँड अदर ग्रुप्स हुज कन्सर्न इज फॉर द हेल्प ऑफ द यंगेस्ट सेगमेंट ऑफ अवर पॉप्युलेशन. ओके, म्हणजे आपली एक जी नर्स आहे ते ती मदत करणार त्यांच्या पॅरेंट्सला, म्हणजे तो इंडिव्हिज्युअल असेल किंवा तो ग्रुप असेल तर त्यांना, किंवा ते स्कूल टीचर्स असतील कुणी असेल त्यांना मदत करणार आहेत की त्यांचं हेल्थ प्रमोशन करायला आणि प्रिव्हेन्शन ऑफ इलनेस करायला. आता आपण एक्झाम्पल घेऊ हेल्थ प्रमोशन आणि प्रिव्हेन्शन ऑफ इलनेसचं. आता हेल्थ प्रमोशन आणि प्रिव्हेन्शन ऑफ इलनेस म्हणजे काय. पहिली गोष्ट म्हणजे हेल्थ प्रमोशन म्हणजे आपण काय करतो, आपला जो आता एरा जो आहे तो चेंज झाला आहे किंवा मॉडर्न कन्सेप्ट जो आला आहे त्याच्यामध्ये आपण लहान मुलांच्या आरोग्यासाठी आपण त्यांना गव्हर्नमेंट चांगलं अन्न पुरवतं आहे किंवा आपण त्यांना ब्रेस्ट फिडिंग जास्त करण्यासाठी सांगतो आहे किंवा एक्झाम्पलमध्ये आपण त्यांना व्हॅक्सिनेशन करतो आहे. तर व्हॅक्सिनेशन हे जे प्रिव्हेन्शन ऑफ इलनेसमध्ये येतं. म्हणजे एखादा आजार येऊ नये म्हणून त्यासाठी व्हॅक्सिनेशन करणं किंवा इम्युनायझेशन करणं किंवा मराठीत आपण त्याला म्हणू की लस देणं. त्याला लस दिल्यामुळं काय होतं की रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे कोणताही आजार होत नाही. त्याला आपण म्हणतो प्रिव्हेन्शन ऑफ इलनेस आपल्या पॉईंटमध्ये. आणि हेल्थ प्रमोशनमध्ये काय करणार आहे आपण की आपण त्या बाळाला जे जुन्या मिथ्स आहेत, जुन्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण होऊ देणार नाही. लाईक की काजळणं घालणं, लहान मुलं जन्माला आल्या त्याला चाटण न देणं, हे जे काही गोष्टी आहेत तर ह्या आपण अवॉइड करणार आहेत आपल्या ह्या सिनेरिओमध्ये. तर ह्या ज्या गोष्टी येत असतात आपण जे एक्झाम्पल दिलेत तर हेल्थ प्रमोशन आणि प्रिव्हेन्शन ऑफ इलनेसमध्ये आहेत. म्हणजे सपोज आपण एखादं एक्झाम्पल घेऊ, एखादं झाड असेल, छोटं रोपटं लावलं आपण, तर ते रोपटं लावल्यानंतर एक्झाम्पल की टोमॅटोचं रोपटं लावलं आपण, ते रोपटं लावल्यानंतर त्याला चांगलं फळ येण्यासाठी आपण काय काय करणार आहेत. तर सिम्पल, आपण जी जागा असेल तर ती एकदम चांगली वेल ठेवणार आहे, व्यवस्थित ठेवणार आहे, स्वच्छता ठेवणार आहे जागेची. तर त्याचप्रमाणे आपल्या बाळाचं पण करायचं आहे, सेम हायजीन मेंटेन करायची आहे. नेक्स्ट आपण त्याला व्यवस्थित खत पाणी घालणार त्या त्या रोपट्याला. सेम तेच आपण जे काही बाळाला चांगल्या प्रकारचं अन्न म्हणजे एकदम हायजेनिक वगैरे जे असेल तर ते थोडक्यात खाद्यपदार्थ देणार आहेत आपण त्याला, तर ते चांगले देणार आहेत. त्यानंतर आपण जे रोपटं असतं एका झाडाचं त्याला आपण औषध फवारणी करत असतो की कोणत्या प्रकारचं कीड लागू नये त्याला किंवा त्याला कोणते आजार येऊ नये. ॲज सेम ॲज लाईक की आपल्याला त्या बाळाला व्हॅक्सिनेशन करायचं किंवा इम्युनायझेशन करायचं आहे की जेणेकरून त्या बाळाला कुठल्याही प्रकारचा आजार येणार नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट हेल्थ मेंटेनन्स, दुसरा पॉईंट आहे हेल्थ मेंटेनन्स. म्हणजे आरोग्याची कसा मेंटेनन्स ठेवायचं किंवा आरोग्याची कशी काळजी घ्यायची. तर हेल्थ मेंटेनन्स रिफर्स टू द हेल्थ केअर ऑफ चिल्ड्रन हू आर इसेन्शियली वेल अँड दोज चिल्ड्रन हू हॅव क्रोनिक हेल्थ प्रॉब्लेम्स दॅट डू नॉट इंटरफिअर विथ द नॉर्मल फंक्शन्स. तर मग याच्यामध्ये नर्सचा रोल काय, तर सपोर्टिव्ह पण आहे, एज्युकेटिव्ह पण आहे. ओके, म्हणजे आता हेल्थ मेंटेनन्समध्ये काय करणार आहे आपण, इथं दोन्ही ॲस्पेक्ट येतात जे ज्यांची आरोग्य एकदम चांगलं आहे आणि काहींचं आरोग्य ज्यांचं खूप खराब झालं आहे किंवा त्यांना क्रोनिक डिसीज झाला आहे एखादा, तर इथं आपली हेल्थ मेंटेनन्स करायचं म्हणजे त्याच्या आरोग्याची काळजी घ्यायची. आता 2 ॲस्पेक्टमध्ये बघतो आपण, एक खूप चांगलं आहे आणि एक खूप आजारी पडलेलं आहे. जे आजारी पडलेलं आहे ना तर त्याची आपल्याला काळजी घ्यायचीच आहे, पण जे आजारी नाही पडलेलं, जे खूप चांगलं आहे ना तर त्याला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये द्यायचा. यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो, तर एज्युकेशन आहे, एज्युकेटिव्ह जो रोल आहे आपल्या नर्सेसचा तो एज्युकेटिव्ह आहे. हेल्थ एज्युकेशन देणं, त्यांना बाकीच्या ज्या मिथ्स असतील ते त्यांच्या मनातून काढून टाकणं, एखाद्या बाळाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी ते सगळं ते चांगल्या बाळासाठी करणं. आणि नेक्स्ट जे खूप आजारी पडलं आहे किंवा जे
खूप क्रोनिक इलनेसमध्ये तर त्याला कसं आपण रिहॅबिलिटेटिव्ह फेजमध्ये आणू शकतो किंवा आपण त्याला कसं कोणत्या प्रकारे आपण त्याला चांगलं करू शकतो. मग त्याला हायजिनिक मेंटेनन्स असेल, त्याचं फूड असेल म्हणजे जेवण असेल, त्याचे औषधं गोळ्या वगैरे सगळं जे असेल तर ते आपण कशाप्रकारे मेंटेन करायचं आहे, हे सगळं हेल्थ मेंटेनन्समध्ये येतं. ओके. आणि थर्ड जो लास्टचा पॉईंट आहे हेल्थ रिस्टोरेशन. आता हेल्थ रिस्टोरेशनमध्ये काय काय येतं, तर हेल्थ रिस्टोरेशन म्हणजे काय, आरोग्य. रिस्टोरेशन शब्दाचा अर्थ किंवा रिस्टोर करणं आपण म्हणतो. रिस्टोर म्हणजे गेलेल्या वस्तू परत जागेवर आणणं. रिस्टोरेशनला आपण रिहॅबिलिटेशन पण म्हणू शकतो, म्हणजे पुनर्वसन करणं. तर याला आपण काय म्हणू शकतो थोडक्यात, की याला थोडक्यात म्हणू शकतो की एखादा आजार झाल्यानंतर आपल्याला परत त्या गोष्टी पूर्ववत आणण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज लागणार आहेत, तर त्या गोष्टी हेल्थ रिस्टोरेशनमध्ये करतो आपण. रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्वसन म्हणजे काय, की एखादं बाळ काही फ्रॅक्चर झाला असेल किंवा एखादी इंजुरी झाली असेल तर त्याच्यामुळे त्याची जी काही नॉर्मल फंक्शनिंग जे असेल ते होत नसेल तर ते पूर्ववत कसं करणं, किंवा एखाद्या बेबी मेंटली इम्बॅलन्स झालेलं आहे तर त्याला मेंटली स्टेबल कसं करणं, ह्या सगळ्या गोष्टी हेल्थ रिस्टोरेशनमध्ये येतात. तर तिन्ही पण पॉईंट्स झालेत आपली. हेल्थ प्रमोशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ इलनेस म्हणजे काय, किंवा हेल्थ मेंटेनन्स म्हणजे काय, किंवा हेल्थ रिस्टोरेशन. हे 3 पॉईंट्स तुम्हाला फक्त मॉडर्न कन्सेप्ट ऑफ पिडियाट्रिक नर्सिंग किंवा मॉडर्न कन्सेप्ट ऑफ चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर आपण बघू की करंट ट्रेंड्स इन पिडियाट्रिक नर्सिंग. तर कोणकोणते ट्रेंड्स इन पिडियाट्रिक नर्सिंगमध्ये मी तुम्हाला इंट्रोच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ट्रेंड म्हणजे काय असतं. ट्रेंड म्हणजे एखादी नवीन येणारी गोष्ट, नवीन होणारा बदल, किंवा आपण थोडक्यात म्हणू की फॅशन. ह्या ज्या गोष्टी आहेत की नवीन नवीन कोणकोणते बदल होत चालले आहेत जगामध्ये, तर तो ट्रेंड. तर आता कोणकोणते आहेत आपल्या पिडियाट्रिक नर्सिंगमध्ये कोणकोणते नवीन गोष्टी घडल्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे फॅमिली सेंटर केअर किंवा हाय टेक्नॉलॉजी केअर आणि इम्प्रूव्हमेंट इन डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस चालू झालं आहे. त्यानंतर प्रायमरी नर्सिंग चालू झालं, प्रिव्हेंटिव्ह केअर चालू झालं, कंटिन्यूम ऑफ केअर चालू झालं, ऑटोमॅटिक सेंटर केअर, कॉस्ट कॉन्टेनमेंट, देन केस मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट इन ॲडोलसंट मेडिसिन. हे जे काही सगळे पॉईंट्स आहेत हे सगळे आपल्या पिडियाट्रिक नर्सिंगमध्ये चालू झाले. तर आपण एक एक बघू की म्हणजे नवीन नवीन ट्रेड कोणकोणते आहेत. किंवा सपोज की पहिला आहे फॅमिली सेंटर्ड केअर आहे. फॅमिली सेंटर केअर म्हणजे काय, तर फॅमिली सेंटर केअर इज टू रिकग्नाइज द फॅमिली ॲज द कॉन्स्टंट्स इन चाइल्ड्स लाईफ व्हाईल द सर्व्हिस सिस्टीम अँड पर्सनल विथ इन द दोज सिस्टीम फ्लक्च्युएट. इट कवर्स 2 कॉन्सेप्ट्स, इनेबलिंग अँड इम्पॉवरमेंट. आता सिम्पल मी तुम्हाला सांगायचं झालं तर फॅमिली सेंटर्ड केअर म्हणजे काय. तर फॅमिली सेंटर केअर म्हणजे काय, थोडक्यात आपण असं म्हणू की ते जे आजारी बाळ आलेलं आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये, किंवा एखादे आजारी बाळ जे आहे तर त्याला आजारी बाळ म्हणून ट्रीट करणं. तर डायरेक्टली असं नॉर्मल बेबी म्हणून असं ट्रीट करायचं. कारण लहान बाळाच्या मनावर खूप परिणाम होतो, की सपोज की ज्यावेळेस ते घरून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं तर ते शारीरिकरित्या मानसिकरित्या दोन्हीरित्या आजारी पडतं. कारण मानसिकरित्या त्याच्या पिअर ग्रुपपासून जे त्याचे घरातले लोक असतील त्यांच्यापासून ते दुरावलं जातं. त्या गोष्टीमुळे पण त्याच्या मनावरती अजून जास्त परिणाम होतो. किंवा त्याचं जे डेली पॅटर्न असतो, जो ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग जे असतात त्या खूप सारे चेंज होतात तिथं हॉस्पिटल गेटमध्ये गेल्यानंतर. त्यामुळे ते आपल्याला आपण जे चाइल्ड आहे वेअर द चाइल्ड सिक विल नॉट ट्रीट ॲज अ पेशंट. ओके. सो म्हणजे याच्यातून काय होईल की 2 गोष्टी घडतील. पहिली गोष्ट म्हणजे ते बाळाला असं वाटणार नाही की तो आजारी म्हणून, त्यामुळे त्याची मानसिक जी आरोग्य आहे तर ते मानसिक आरोग्य त्याचं खराब होणार नाही. फक्त शारीरिक तो आजारी असेल तर ते आपण ट्रीट करू शकू. याच्यामध्ये आपल्याला त्याचे जे काही पॅरेंट्स वगैरे असतील त्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे डायरेक्टली असं नाही करायचं की फक्त हेल्थकेअर टीम जी आहे तर तीच फक्त ट्रीटमेंट करेल. याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या आईवडिलांचा पण आधार घ्यायचा आहे किंवा आईवडिलांची पण मदत घ्यायची ट्रीटमेंटसाठी, की जेणेकरून त्या बाळाला एकदम व्यवस्थित सेटल वाटेल किंवा एकदम म्हणतो आपण अशी खूप आपण असं कुठेतरी आपल्याला टाकलं आहे किंवा आपल्याला खूप हार्मफुल काहीतरी करणार आहे आपल्या आरोग्यावरती असं त्या बाळाला काही वाटणार नाही. तर अशी आपण गोष्ट घडून आणणार आहे त्याच्या पॅरेंट्सकडनं. म्हणजे ट्रीटमेंटमध्ये आपण त्यांची मदत घेणार आहे की त्याच्यामुळं त्या बाळाचं मानसिक आरोग्य चांगलं राहील. त्याच्यामध्ये आपण जे बघितलं की इनेबलिंग आणि एम्पॉवरमेंट अशा 2 गोष्टी आहेत. इनेबलिंगमध्ये काय असते, इन दिस प्रोसेस ऑफ ऑल द फॅमिली मेंबर्स आर हेल्प बाय द प्रोफेशनल्स टू क्रिएट द opportunities to utilize their present abilities and acquire new skills that are necessary to provide care to their ailing children.
आता मी तुम्हाला जे सांगितलं ते की म्हणजे त्याच्या फॅमिली मेंबर जे आहेत त्यांचा प्रोफेशनल लोकांनी मदत करून घ्यायची. ओके, त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकवायच्या त्याच्यामध्ये ट्रीटमेंटच्या, की जेणेकरून ते त्या बाळावरती यूज करू शकतील. म्हणजे फक्त इन मेडिकल ॲडवाईस म्हणजे ज्यावेळेस आपण तिथे प्रेझेंट असतो अशा. आणि एम्पॉवरिंग म्हणजे आता याच्यामध्ये काय असतं की इट हेल्प्स टू फॉस्टर द स्ट्रेंथ ऑफ द फॅमिली मेंबर्स टू कोप अप अँड विथ स्टँड स्ट्रेस रिलेटेड टू सिकनेस ऑफ देअर चिल्ड्रन. म्हणजे हे जे फॅमिली मेंबर जे असतात त्यांच्यासाठी आपल्याला हे मदत करतं त्यांची हिंमत वाढवण्यासाठी, त्या फॅमिली मेंबरची, किंवा ते कोप अप करण्यासाठी त्या गोष्टीबरोबर त्या आजाराच्या. ह्याच्यामध्ये नर्सेस किंवा the goal of this care is to minimize the manifestation of illness and maximize the child's cognitive and physical and psychosocial potential. याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला की जे मॅनिफेस्टेशन आहे, जे आजाराचे लक्षणं वगैरे जे आहे ते लवकरात लवकर कमी करणं आणि चाइल्डची कॉग्निटिव्ह जे आहे, बौद्धिक जी क्षमता आहे किंवा शारीरिक जी क्षमता आहे किंवा सायकोसोशल जे आहे त्याचे पोटेन्शियल आपल्याला वाढवायचं याच्यातून, या फॅमिली सेंटर केअरमधून. आता तिथं नर्सेसचं रोल काय आहे किंवा नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. The nurse recognize family as an essential part of child's care and illness experience and acknowledge and respect the family feelings in caring for both within the and outside the hospital. म्हणजे नर्सेसला पहिली गोष्ट म्हणजे त्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं आहे, त्यांच्या भावना समजून घ्यायच्या आहेत. असं नाही करायचं की आपलं डायरेक्टली जे रुटीन हॉस्पिटल गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये होतं की कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या भावना जाणून न घेतल्या जातात. तर त्या फॅमिलीमध्ये त्या नर्सला एकदम इन्व्हॉल्व होऊन त्या बाळाची मदत करायची किंवा त्या बाळाची केअर करायची. Then next, the nurse may suggest parenting classes to increase their knowledge base and promote empowerment. म्हणजे ती आपण नर्सिंग पर्सनला असं सजेस्ट करू शकतं की जे काही वेगळे क्लासेस वगैरे असेल त्यांची IQ वाढण्यासाठी किंवा बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी वगैरे जे असेल तर त्यानंतर ते त्या बाळाला मदत करेल. त्यासाठी नर्स त्यांना एनकरेज करू शकते. किंवा इन द ॲब्सेन्स ऑफ द चाइल्ड्स फॅमिली शी इज सपोज टू मेंटेन डेली रुटीन ऑफ चाइल्ड ॲज इस्टॅब्लिश बाय फॅमिली. म्हणजे ज्यावेळेस त्या फॅमिली मेंबरमध्ये कोणीच नसेल, आई नसेल, वडील नसतील, त्याचे केअरटेकर जे कोणी असेल तर ते तिथं प्रेझेंट नसतील, तर त्यावेळेस त्या नर्सनी ॲज सेम ॲज हाऊ द मदर इज गोइंग टू, म्हणजे मदर जशी काही केअर करत होती आधी तर तशी त्या नर्सला केअर करायची. द नेक्स्ट ट्रॉमॅटिक केअर. ट्रॉमा शब्द जो आहे म्हणजे एखादी काहीतरी इंजुरी होणं किंवा ट्रॉमाला आपण मराठीत म्हणू शकतो की एखादं म्हणजे असं दुखापत वगैरे होणे. तर विदाऊट किंवा कोणत्याही प्रकारची दुखापत न होता काळजी घेणं किंवा केअर करणं. इट इज अ प्रोव्हिजन ऑफ थेरपेटिक केअर इन सेटिंग्स बाय पर्सनल अँड थ्रू द interventions that eliminate or minimize the psychological and physical distress experienced by the children and their families in the healthcare system. म्हणजे एक मेडिकलचं प्रिन्सिपल आहे मेडिसिनचं की जर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नसेल एखाद्या ट्रीटमेंटची तर मग कमीत कमी त्या व्यक्तीवरती किंवा त्या पेशंटवरती चुकीचे उपचार पण नका करू. मग हे असं थोडक्यात सांगणं झालं तर त्या ॲज सेम ॲज ट्रॉमॅटिक केअर म्हणजे कुठल्याही प्रकारची इंजुरी न होता काळजी घेणं बाळाची, त्याला आपण म्हणतो ट्रॉमॅटिक केअर. ॲज अ पर्पज काय ट्रॉमॅटिक केअरचा? इट प्रिव्हेंट्स ऑर मिनिमाइज अ चाइल्ड सेपरेशन फ्रॉम द फॅमिली. म्हणजे ट्रॉमॅटिक म्हणजे ते बाळाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही असं म्हणतो आपण. म्हणजे मग ज्यावेळेस ते बाळ हॉस्पिटलमध्ये येईल त्यावेळेस त्याचे पॅरेंट्स तिथे त्याच्याजवळ असू द्या. इट प्रिव्हेंट्स ऑर मिनिमाइज अ चाइल्ड सेपरेशन फ्रॉम द फॅमिली म्हणजे त्याला घरापासून दूर गेल्याची जाणीव होत नाही. द प्रमोट अ सेन्स ऑफ कंट्रोल म्हणजे हा त्याच्या सेन्सवर कंट्रोल ठेवतो त्या बाळावरती. देन प्रिव्हेंट ऑर मिनिमाइज द बॉडीली इंजुरी अँड पेन म्हणजे जर आई वडील जर जवळ असतील म्हणजे एक तर ते आईवडिलांपासून दूर गेल्यामुळं जो त्रास होतो त्या बाळाला तर तो एक असतो आणि होणाऱ्या आजारामुळे त्रास तो एक वेगळा असतो. तर मग ते आईवडील जर जवळ असेल थोडंसं त्याला एक सेपरेशनचा त्रास कमी होतो आणि बॉडी इंजुरीवर किंवा पेन जे असेल तेवढंच फक्त असतो. म्हणजे ते थोडंसं त्या बाळाची माइंड डायव्हर्सिटी होते. ही 3 पर्पजेस आहेत आपले ट्रॉमॅटिक केअरचे. देन केस मॅनेजमेंट. आता केस मॅनेजमेंट म्हणजे काय की केस मॅनेजमेंट हॅज डेव्हलप ॲज अन अप्रोच टू कोऑर्डिनेट केअर अँड कंट्रोल कॉस्ट. Okay, nurses as a case managers have responsibility and accountability for the particular group of patients and use a system of critical paths derived from the standard of care. केस मॅनेजमेंट मेथड म्हणजे एखादी पर्टिक्युलर केससाठी कोणकोणत्या प्रकारच्या आपण ट्रीटमेंटचं अवलंबन करणार आहे किंवा कोणकोणत्या प्रकारच्या ट्रीटमेंटचा आपण यूज करणार आहे तर सगळ्या केस मॅनेजमेंटमध्ये आपण बघतो. हा एक नवीन ट्रेंड आहे. त्याचा बेनिफिट्स काय होतात तर इट इम्प्रूव्ह द पेशंट अँड फॅमिली सॅटिस्फॅक्शन.
Then it decreases the fragmentation of care. Then ability to describe and measure outcomes from a homogeneous group of patients become apparent. त्यानंतर हाय टेक्नॉलॉजी केअर अँड इम्प्रूव्हमेंट इन डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. म्हणजे आपण जे काही नवीन नवीन जे मशिनरी जे यूज करतो आहेत, जे मशीन्स असतील ते आपण ट्रीटमेंटसाठी जे यूज करतो आहे, हा एक नवीन ट्रेंड आहे. त्याच्यामुळे डायग्नोसिस खूप झटपट होतात किंवा खूप फास्ट होतात. तर ॲडव्हान्समेंट इन द मेडिकल फील्ड हॅज क्रिएटेड द केअर ऑफ चिल्ड्रन टेक्नॉलॉजी व्हर्सटाईल. अँड द नर्स ऑल्सो नीड्स टू टेक्नॉलॉजिकली कॉम्पिटंट इनफ टू मीट द नर्सिंग केअर नीड्स ऑफ चिल्ड्रन. म्हणजे नर्सेसला पण तेवढं टेक्नॉलॉजीला अपडेट करणं खूप गरजेचं आहे एखाद्या बाळाची ट्रीटमेंट करण्यासाठी. ॲडव्हान्समेंट इन डायग्नोसिस टेक्नॉलॉजी हॅज मेड अ डिटेक्शन ऑफ मेनी डिसऑर्डर्स इवन इन द फिटल पिरियड. म्हणजे की ज्यावेळेस बाळ फक्त गर्भामध्येच असतं तर त्यावेळेस पण एखादा कोणता आजार जर असेल तर आपण ते डिटेक्ट करू शकतो. त्यासाठी आपण कंजेनिटल ॲनॉमली वगैरे हे जे आहेत किंवा आपण ॲनॉमली स्कॅन करतो, सोनोग्राफी म्हणतो आपण त्याला. तर ह्याच्यामध्येच आपल्याला कळून जातं की बाळाला फ्युचरमध्ये कोणकोणते आजार असणार आहेत किंवा फ्युचरमध्ये कोणकोणते प्रकारच्या डिसऑर्डर्स असू शकतात. तर कोणकोणते त्याच्यामध्ये तर आपण पहिलं बघू की कोणते मॉडर्न कन्सेप्ट किंवा मॉडर्न ट्रेंड वापरतो आपण टेक्नॉलॉजीमध्ये. तर सर्फॅक्टंट थेरपी पहिलं हे आपण सर्फॅक्टंट न्यूली इन्व्हेंटेड आहे की ज्याच्यामध्ये आपण बाळ जन्माला आल्यानंतर आपण याचं यूज करतो. आपण पुढं बघू काय असतं ते. त्यानंतर कंटिन्यूस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर CPAP. म्हणजे आपण CPAP हे श्वासोश्वासासाठी वापरतो. जे बाळ की नॉर्मल रिस्पिरेटरी रेट मेंटेन करत नाही किंवा रिस्पिरेशन मेंटेन करत नाही त्यासाठी आपण CPAP वापरतो. देन इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ चाइल्डहूड इलनेसेस याच्यामध्ये परत चेंज झाला आहे. इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ न्यूनेटल चाइल्डहूड इलनेसेस IMNCI आलं हे नवीन. तर सर्फॅक्टंट थेरपी आहे. सर्फॅक्टंट थेरपी म्हणजे काय असतं की याच्यामध्ये सर्फॅक्टंट म्हणजे थोडक्यात की आपला आपण कपडे धुण्यासाठी जो निरमा किंवा आपण काय म्हणतो त्याला सर्फॅक्टंट वापरतो, जी कुठल्याही प्रकारची वॉशिंग पावडर असेल तर थोडक्यात त्यानं एखादी अशी ऑइली स्टिकी गोष्ट धुवून काढणं सर्फॅक्टंट थेरपी. म्हणजे आपल्या फुफ्फुसांमध्ये ज्यावेळेस एखादं बाळ पोटामध्ये मेकोनियम पास करतं, आईच्या गर्भामध्ये पास करतं आणि ते ॲस्पिरेट करतं किंवा कोणत्याही प्रकारचं काही फ्लूइड असेल ते ॲस्पिरेट करतं आणि ते लंग्समध्ये जाऊन बसतं. तर ॲल्व्होलायमध्ये वगैरे सगळं जाऊन बसतं फुफ्फुसांमध्ये. त्यावेळेस ते बाहेर काढणं खूप मुश्किल असतं. तर त्यावेळेस आपण सर्फॅक्टंट थेरपी यूज करतो. ज्यावेळेस एखादं बाळ काही कुठल्या प्रकारचं फ्लूइड असेल किंवा मेकोनियम असेल तर ते पोटातून आईच्या पोटातून डायरेक्टली म्हणजे तोंडाद्वारे ते डायरेक्टली आतमध्ये घेऊन टाकतं त्याच्या श्वासोश्वासाद्वारे. तर त्यावेळेस आपल्याला सर्फॅक्टंट थेरपी यूज करावी लागते. द सर्फॅक्टंट थेरपी इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्लिनिकल ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर. इट इज युजफुल बोथ द प्रिव्हेन्शन ऑफ ट्रीटमेंट ऑफ RDS म्हणजे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. तर सर्फॅक्टंट म्हणजे काय असतं? इट इज अ लिपोप्रोटीन विच डिक्रीजेस द सरफेस टेन्शन ऑफ डिस्टल एअरवेज अँड मेंटेन्स ॲडिक्वेट फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी ड्युरिंग द एक्सपिरियन्स. त्याचे एक्झाम्पल सर्फॅक्टंट कोणकोणते असतात तर हे सर्वंता आहे, इन्फासर्फे, कोरोसर्फे, एक्झोसर्फे हे त्याचे नाव आहे त्या सर्फॅक्टंटचे. CPAP म्हणजे काय असतं? CPAप म्हणजे इन्फॅन्ट्स विथ हायलाइन मेम्ब्रेन डिसीज आर हँडिकॅप्ड बाय रिड्युस्ड लंग कॉम्प्लायन्स अँड एल्व्युलर कोलॅप्स ड्युरिंग एक्सपिरेशन. सो ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन अंडर पॉझिटिव्ह प्रेशर प्रिव्हेंट्स ॲल्व्युलर कोलॅप्स अँड एन्श्युअर गॅस एक्सचेंज थ्रू द रेस्पिरेटरी सायकल. म्हणजे सांगितलं की श्वासोश्वास करताना एखाद्या बाळाला तो स्वतः श्वासोश्वास करू शकत नाही. तर त्यावेळेस आपण त्याला CPAP मशीन जे आहे की कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर जे आहे तर एक हा व्हेंटिलेटरचा मोड आहे. त्याच्यावरती आपण बेबीला ठेवू शकतो किंवा चाइल्डला ठेवू शकतो की ज्याच्या थ्रू ते बेबी त्याचा श्वासोश्वास मेंटेन करेल. त्यानंतर IMNCI. तर IMNCI म्हणजे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ न्यूनेटल चाइल्डहूड इलनेसेस. ही एक नवीन इंटरनॅशनली प्रूव्हन ही ट्रीटमेंट मोड दिला आहे आपल्याला की आपण याच्यामध्ये जे लहान बाळं जे असतील तर त्यांना आपण कॅटेगराईज करतो ट्रीटमेंटसाठी. तर नेक्स्ट ट्रेंड आहे आपल्याकडे तो एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस. तर एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस म्हणजे काय याच्यामध्ये दिलं ते खूप डिटेलमध्ये येतं. हा BScच्या पण नोट्स आहेत ह्या. तर मग एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस म्हणजे काय? ज्या आधीच्या गोष्टी जे आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा पुरावा आहे आपण ट्रीटमेंट केलेला तर त्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला कोणता फरक पडला किंवा त्या युजफुल होत्या का? तर मग ते ट्रायल अँड एरर जे करतो आपण म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट नवीन माहिती नसते, एखादा ट्रीटमेंट मोड असेल तर ज्या ट्रीटमेंट मोडनी त्या बेबीला फरक पडला की खूप लगेच युजफुल झाली तर तीच यूज करणं.
त्याला आपण म्हणतो एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस. म्हणजे जुन्या गोष्टींचा पुरावा घेऊन किंवा जुन्या गोष्टींचा आधार घेऊन तीच ट्रीटमेंट करणं की जेणेकरून त्या बाळाला लवकर फरक पडतो. त्याला आपण म्हणतो एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस. डेव्हलपमेंट ॲडोलसंट मेडिसिन म्हणजे जे काही जे लहान मुलांचे किंवा ॲडोलसंट पिरियडमधले जे मेडिसिनमध्ये डेव्हलपमेंट झाली तर हा एक ट्रेंड आहे सध्याचा. द वर्ल्ड इज विटनेसिंग द फ्लोडिंग ऑफ न्यू टेक्नॉलॉजी ॲज वेल एज मेडिकेशन इन द मार्केट. एव्हरी डे न्यू मेडिकेशन आर कमिंग into the existence that available for the client. The nurses will continuously have to keep with the new addictions. म्हणजे जे नवीन जे औषध येत आहेत ॲडोलसंटसाठी हा एक नवीन ट्रेंड आहे डेव्हलपमेंट ॲडोलसंट मेडिसिनमध्ये. याबरोबरच अजून इन्स्टिट्यूशनल केअर तर लिहून ठेवा तुम्ही. इन्स्टिट्यूशनल केअर म्हणून हा एक खूप म्हणजे हायली नवीन ट्रेंड आहे की पहिल्यांदा कसं झालं तर नवीन ज्यावेळेस पिडियाट्रिक्स किंवा चाइल्ड हेल्थ नर्सिंग ज्यावेळेस लॉन्च झालं 1800 दशकामध्ये तर लहान मुलं जे होते ते अडल्टबरोबरच ट्रीट केले जायचे. पण आता नवीन हॉस्पिटल सेटअपमध्ये लहान मुलांसाठी सेपरेट जागा असते त्याला आपण म्हणतो इन्स्टिट्यूशनल केअर. तर पिडियाट्रिक्स इज न्यूली मेडिकल सेपरेट डेव्हलप इन माइल्ड 1800. म्हणजे काही लहान मुलं आणि चिल्ड्रन्स एकत्र जी ट्रीटमेंट केली जायची त्यांची तर आता लहान मुलं वेगवेगळे ट्रीट केली जातात. लहान मुलं वेगळे आणि मोठ्या माणसांचं वेगळं ट्रीटमेंट केलं जातं. त्याला आपण इन्स्टिट्यूशनल केअर म्हणतो की त्याच्यामध्ये आपण जे स्टार्टिंग फ्रॉम कन्सेप्शन टू टिल डिलेवरीपर्यंत आपण चिल्ड्रन्सची इथं केअर करतो. त्याबरोबरच अदर इनोव्हेटिव्ह चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम्स पण लॉन्च झालेत की मेनी पेडियाट्रिक हॉस्पिटल्स हॅव होम केअर प्रोग्राम फॉर चाइल्ड इलनेस लाईक ल्युकेमिया, हिमोफिलिया एक्सेट्रा बाय हॉस्पिटलायझेशन. Child's condition is monitored at home by continuing care. Pediatric nurse practitioner is prepared for the specialized care to provide basic and primary health care to family and children. They provide the consultant services and offer day-to-day assessment and care. हे सगळं म्हणजे काय म्हणतो आपण की इन द इम्प्रूव्हमेंट ऑफ चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम्समध्ये असतं. सर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या चाइल्ड हेल्थ केअरमध्ये येतात. आपण जे बघितलेत हे सगळे ट्रेंड्स बघितले आपण. मॉडर्न कन्सेप्ट चाइल्ड हेल्थ बघितलं आहे. तुम्हाला पारुल दत्ताचं जे बुक आहे पिडियाट्रिक्सचं ते किंवा मनोज यादवचं बुक आहे त्याच्यामध्ये खूप व्यवस्थित दिलं आहे मॉडर्न कन्सेप्ट चाइल्ड हेल्थ काय आहे किंवा पिडियाट्रिक नर्सिंगमधले ट्रेंड्स काय आहेत हे सगळ्या गोष्टी. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बाकीचं रोल ऑफ नर्स राहिला आहे किंवा पिडियाट्रिक नर्स राहिलं आहे ते सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तुला काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर पर्सनली दे. ज्यावेळेस कॉलेज चालू होईल त्यावेळेस त्यांच्या क्वेश्चन्स किंवा क्युरी विचारू शकतात. आणि ऑनलाईन नोट्स पण आहे त्याच्यात. JPचं बुक आहे ऑनलाईन त्यातून तुम्ही याच्या नोट्स काढू शकतात. थँक्यू.